आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। आपण अख्खी टीम घेऊन आलोय कोल्हापूरला। कोल्हापूर जसं खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे तसंच ते मैदानी खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। माझ्या मागे तुम्ही बघताय ते आहे शिवाजी स्टेडियम। पण आज आपण फोटोबा करायला जाणार आहोत। ते कोणाच्या घरी ते बघूया। आपण आलोय रजनी जोशी यांच्या घरी। नमस्कार रजनी। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। बरं, तुम्हाला ग्राउंड एवढ्या जवळ आहे असं 3 पावलांवर 2.5 पावलांवरती एवढं मोठं शिवाजी स्टेडियम आहे। फिरायला जाता की नाही? वॉकला वगैरे जाता। मस्त आहे लश ग्रीन मस्त ना। आणि बाकी घरी कोण कोण? घरी माझे मिस्टर, माझ्या 2 मुली। काय करतात मिस्टर? काय मिस्टर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होते, त्यांनी VRS घेतली। अच्छा। आणि मुली? आणि मोठी मुलगी बँकेत सर्व्हिस करते, येस बँक। हां। आणि धाकटी मुलगी गायिका आहे। गायिका आहे? प्रोफेशनल म्हणजे त्या शिकते। कोणाकडे शिकते? तिने खळे काकांकडे 5-6 वर्ष तिने ट्रेनिंग घेतले गाण्याचं। आणि नंतर देवकीताईंकडे पण तिने 3-4 वर्ष गाण्याचं शिक्षण घेतलेलं आहे। घरात एकदम संगीतमय वातावरण ना। ओरडायचं असलं तरी संगीतातच ओरडायचं। नाही पण मग तिला त्यांना सगळ्यांना काय आवडतं बेसिकली? गोड? तुम्ही नॉनव्हेज करता? मासे वगैरे आम्ही खातो। मासे खाता? घरी करता? नाही, घरी नाही करत। पण मग तुमच्या हातचं काय आवडतं स्पेशल? तिखट सगळे पदार्थ आवडतात। तिखट आवडतात? मास तिन्ही कोल्हापुरी? हो, तिन्ही तिखट पदार्थ। सुरुवात कुठच्या पदार्थाने करूया? पहिला कुठचा करायचा? पहिला अवलिकी कुट्टू करूया। अवलिकी कुट्टू कुठला आहे हा? हा कर्नाटकी पदार्थ आहे। अरे वा, मस्त तिखट आणि झणझणीत। आणि नंतर गाजराचे वडे आणि दूध कढी। दूध कढी कोल्हापूरची फेमस। कोल्हापूरची सुरुवात कुट्टू पासून करूया। कुट्टूचं साहित्य: पोहे, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, चिंचेचा कोळ, तेल, सांबार मसाला, पिठी साखर, कढीपत्ता, मोहरी। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं। आणि आता आपण हे काय केलंय? हे पोहे आहेत ना, हे मिक्सर मध्ये बारीक केलेले आहे। अच्छा, फक्त? हो। ओके, पातळ पोहे आहेत ते बारीक केलेले आहेत। हा। बरं, आता ते भिजवायचे? हा, त्याला फक्त चिंचेचा कोळ लावायचा आणि ते अर्धा तास तसे दडपून ठेवायचे। ओके, मग लावून घेऊया। हो, पोहे त्याच्यात घेऊया ना बोलमध्ये? हो, त्याच्यात घेऊयात का? हां, चालेल। बऱ्यापैकी चिंच लावायची ना? हो। ह्याचं नाव मात्र खरंच खूप मजेशीर आहे। काय नाव आहे? अवलिकी कुट्टू। अवलिकी कुट्टू। अवलिकी कुट्टू झालं ना? हो, चालेल। हे आता अर्धा तास असेच ठेवायचे। आणि नंतर काय काय करायचं? नंतर मग फोडणीला टाकायचं सगळं। अच्छा, ठीक आहे। आपण भिजवलेले पोहे घेणार आहोत। वहिनीने साहजिकच भिजवून ठेवले, तर ते घेऊया आणि आता फोडणीची तयारी करूया। पोहे भिजले आपले। साधारणतः आपण, तुम्हाला माहिती आहे वहिनीने भिजवले होते पोहे, ते आपण घेतले चिंचेच्या कोळ्यामध्ये। पातळ पोह्यांची पावडर जी केली होती ती, तर ती आली। आणि आता फोडणी कुट्टूला फोडणी करतोय। कोण कुट्टू? अवलिकी। अवलिकी कुट्टू। आधी काय? मोहरी। सोपा पदार्थ आहे ना? नाव जरी तुम्हाला कठीण वाटत असलं, आता काय? हळद मोठा करू का गॅस जरा? तुम्ही मूळच्या कुठच्या आहात वहिनी? मी कोल्हापूरची आहे। कोल्हापूर? हा, माहेर इचलकरंजी आहे। अच्छा। पण हा, आई माझी कर्नाटकची आहे। आई कर्नाटक? हो। कढीपत्ता घालूया। शेंगदाणे आपण मुळातच भाजके शेंगदाणे भाजून सोलून घ्यायचे। एवढे का अजून घालू? बस। मला वाटतं म्हणजे साऊथ साईडला आपण जसं जातो तसं शेंगदाण्याचा वापर बऱ्यापैकी होतो। एरवी सुद्धा कांदा पोहे आपण जे नेहमीचे करतो त्याच्यात सुद्धा कर्नाटक साईडला म्हणजे इव्हन सोलापूर साईडला सुद्धा शेंगदाणे घातले जातात। हो ना, बरोबर। आता याच्यात तिखट मीठ सगळं घालूया। हे कसलं तिखट आहे? हे सांबार मसाला आहे। सांबार मसाला? हा, मस्त आहे।
मला वाटतं हे 4-5 दिवस सुद्धा टिकेल, कारण आरामात. ओला उषा आपण काहीच लावत नाही आहोत. नाही, थोडस नंतर पाणी मारायचं, कारण ते पोहे आहेत ना हा, साधे. पण मग ते खाताना मारला तरी चालेल ना, समजा असा? नाही नाही, त्याच्यावर वाफ आणायची. हो, पाणी देऊन. अच्छा, ओके ओके. मग तो तेवढा मला वाटत नाही टिकेल. टिकेल. टिकतो? खूप नाही पाणी मारायचंय. हा, 2-3 दिवस टिकेल ना. नक्की. हा हा, उत्तम आहे हे. साधारणतः आपण उकड करतो हा हा, तसं होणार ना हे. फक्त उकडीमध्ये आपण असं मसाले कुठले नसतात घातलेले, आणि पण साधारणतः तसंच झालं ना हे. बरोबर. हा, छान लागेल. पिठी साखर थोडीशी इथे इथे. आणि आणखीन थोडीशी. सांबार मसाला क्लास लागणार आहे हे. ऍक्च्युली आपण सांबार भात जसा खातो तसं आता थोडंफार लागेल. थोडस पाण्याचा ह्याला शिडकावा मारायचा, हाताने मारायचा. हो, चल. मजा येणार आहे खायला. तुम्हाला जर हवं असेल असं अगदी मऊसर हवा असेल तर आणखीन थोडस मारून 1-2 वाफ आणला ना की झालं. त्याच्यात झाकून ठेव. रेडी का काय करायचं? 1-2 वाफ आणली की रेडी. रेडी. हा, म्हणजे आता घालायचं काही नाहीये, घालून झालेलं आहे. सगळं घालून झालेलं. मस्त झालेला आहे झटपट. आणि हा पण मला असं वाटतं की कर्नाटकचा पारंपरिक पदार्थ असणार आहे ना. म्हणजे मुलं दुपारी भुकेला सारखं पोहे उपीट खाऊन पण कंटाळा येतो. कधीतरी वेगळं असं. हा, ही पिकं तिथे एवढ्या प्रमाणात आहेत हो. की साहजिकच त्यापासून बनणारे जिन्नस तिकडे जास्ती मिळणार. तर झटपट होणारा पदार्थ आहे. सगळं साहित्य आपलं घरगुती आहे आणि वेगळा पदार्थ आहे. नक्की करून बघा आणि त्याच्यासाठी साहित्य कृती काय घेतलं ते निवडा. अवलिकी कुट्टू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पोहे, हळद, भाजलेले शेंगदाणे, मीठ, चिंचेचा कोळ, तेल, सांबार मसाला, तिखट, पिठी साखर, कढीपत्ता आणि मोहरी. कृती: प्रथम पातळ पोहे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. एका बाउल मध्ये ही पोह्याची पूड घेऊन त्यामध्ये चिंचेचा कोळ घालून अर्धा तास मिश्रण ठेवून द्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, कढीपत्ता, भाजलेले शेंगदाणे आणि चिंचेचा कोळ लावलेली पोह्याची पूड घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये सांबार मसाला, तिखट, मीठ, पिठी साखर आणि थोडंसं पाणी घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.